शिक्षकांसाठी दे धक्का. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्यच. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे लोकसभेत उत्तर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर टीईटी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि याविरुद्ध शिक्षकांचा लढा सुरू आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती अशी की शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्यच असणार आहे, कारण या पद्धतीचं उत्तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दिलेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया शिक्षण मंत्रालयानं लोकसभेमध्ये टीईटी पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेबद्दल कोणते उत्तर दिलेलं आहे. तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत लोकसभेत टीईटी संदर्भात तारांकित प्रश्न विचारला गेला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी पुढील प्रमाणे माहिती दिलेली आहे. बघा, हा तो प्रश्न आहे. भारत सरकार शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, लोकसभा, अतारांकित प्रश्न संख्या 1606. उत्तर देण्याची तारीख होती 9 फेब्रुवारी 2026. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार 1606 श्री लालजी वर्मा काय शिक्षण मंत्री हे सांगण्याची कृपा करतील. ते प्रश्न बघा. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या म्हणजेच STE मार्गदर्शक तत्वानुसार 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांना देशात शिक्षक पात्रता परीक्षेशी संबंधित अनिश्चितता व प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. हे खरे आहे का, आणि जर असेल तर त्याचे तपशील. त्यानंतर सरकारला माहिती आहे का की 2011 पूर्वी नियुक्त केलेले शिक्षक जेव्हा देशात टीईटी अनिवार्य नव्हते तेव्हा लागू असलेल्या नियमानुसार आणि प्रक्रियेनुसार नियुक्त केले गेले होते, आणि असल्यास त्याची माहिती. 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांना टीईटी मधून पूर्णपणे वगळण्यासाठी सरकार एक स्पष्ट एकसमान राष्ट्रीय धोरण जारी करण्याचा प्रस्ताव ठेवते का, आणि जर असेल तर त्याचे तपशील. टीईटीच्या अभावामुळे 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या सेवा, पदोन्नती व इतर अधिकारांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का, आणि जर असेल तर त्याची माहिती, आणि जर नाही तर त्याची कारणे. शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांनी हा एक अतारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता. आता यावर शिक्षण मंत्रालयाने वरील प्रश्नांना दिलेले उत्तर काय आहे ते बघा. अ ते ड बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTI कायदा 2009च्या कलम 23च्या उपकलम 1च्या तरतुदीनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजेच NCTE 23 ऑगस्ट 2010च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी किमान पात्रता निश्चित केली आहे. या कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होणे ही शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रतांपैकीच एक आहे. भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1/9/2025च्या त्यांच्या निकालाद्वारे असे म्हटले आहे की टीईटी ही कायद्याच्या कलम 23 अंतर्गत विहित केलेल्या किमान पात्रतांपैकी एक आहे आणि कायद्याअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी ती अनिवार्य आहे. RTI कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या सेवारत शिक्षकांच्या संदर्भात माननीय न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून असा निर्णय दिला की 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी निकालाच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करता येईल. निकालाच्या तारखेपर्यंत 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना
TET उत्तीर्ण न होता निवृत्तीच्या वयापर्यंत सेवेत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि असे शिक्षक TET उत्तीर्ण होईपर्यंत पदोन्नतीसाठी पात्र राहणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वैधानिक चौकटीनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी तसेच पदोन्नतीद्वारे नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या सेवारत शिक्षकांसाठी ही पात्रता अनिवार्य आहे. तर या पद्धतीनं यामध्ये ते सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि यावरून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकंदरीत 2011च्या पूर्वी किंवा 2011च्या नंतरही जे शिक्षक म्हणून सेवेत आलेले आहेत त्या सर्वांना TET उत्तीर्ण होणे हे अनिवार्य असणार आहे आणि येत्या 2 वर्षांमध्ये जेवढ्या TET होतील त्यातून एक TET कोणतीही त्यांना पास होणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचं भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे लोकसभेत उत्तर देण्यात आलेलं आहे. हा एक शिक्षकांसाठी धक्का म्हणावा लागेल आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्या संघटना याविषयी काय आता पुढाकार घेऊन कोणती पावले उचलतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. अतिशय महत्त्वाची अशी बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलो होतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओ पाहून घेऊ शकता. TET साठी तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रमैत्रिणींसाठी TETचे अत्यंत महत्त्वाचे असे व्हिडिओज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने एक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ते सर्व व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शिक्षक मित्रमैत्रिणींना शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपल्या आता रजा घेतो. माझ्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.